पुण्यातनंच इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच इंद्रायणी स्वच्छतेची पाहणी करत प्रदूषण रोखण्यासंदर्भातील सूचना दिल्या होत्या। मात्र मुख्यमंत्र्यांची पाठ वळताच इंद्रायणीत पुन्हा केमिकल मिश्रित पाणी सोडण्यात येतंय, त्यामुळे इंद्रायणी पुन्हा प्रदूषित झालेली आहे। तर आषाढी वारीच्या तोंडावर इंद्रायणी प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। इंद्रायणीचं हे दृश्य अशा प्रकारचं केमिकल मिश्रित पाणी सोडलं जाण्याच्या घटना वारंवार घडत असतात। मात्र आषाढी वारीच्या तोंडावर हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। मात्र मुख्यमंत्र्यांनी सूचना देऊन सुद्धा केमिकल मिश्रित पाणी इंद्रायणीत सोडलं जातं। तर याच मुद्द्यावरून म्हणजेच इंद्रायणी प्रदूषणाच्या मुद्द्यावरूनच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे। नदी प्रदूषण करणाऱ्या उद्योजकांकडून वसुली सुरू आहे असा गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे। तर इंद्रायणीतल्या रासायनिक सांडपाण्याच्या मुद्द्यावरून आणि केमिकल मिश्रित सांडपाणी नदीत सोडलं जाण्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेत्यांनी सरकारवर गंभीर आरोप केलेला आहे। वसुलीचा उद्योग आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। सगळे तिकडे त्या उद्योगांकडून वसुली सुरू आहे, त्यामुळे कुठलाही उद्योग म्हणजे हा आता माणसाचं आयुष्य कमी करायचं आहे। आणि ज्ञानोबाच्या इंद्रायणीमध्ये जर हा प्रकार होत असेल, मुख्यमंत्री लक्ष घालूनही त्याकडे दुर्लक्ष होत असेल, तर हे दुर्दैव आहे।